ज्ञान बाहेरचं नको आहे, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय, अंतर्ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव आहे. पोरांनो, तुमच्या शाळेत डोकं चाललं नाही तर व्यायाम करा. शाळेतला विद्यार्थी 2 ठिकाणी पाहिजे, एक तर वर्गात असावा, नाही तर ग्राउंडवर असावा. ग्राउंडवर तरी तो चॅम्पियन असावा, नाही तर वर्गात तरी ब्रिलियंट असावा. तुम्हाला व्यापार जमत नाही, शेती करा. शेती जमत नाही, शेती जमत नाही, गारी का कुल्फी का काही करायचं, काहीच जमत नाही, पैलवान व्हा. आज पैलवान होणे इतकी किंमत कशाला आहे? आणि काहीच जमत नसेल तर जागा मोकळी करा. जगू नाही काय करता तुम्ही? हातानं अडचण, गावाला बी खूप नाव लावण्या, आधार कार्ड काढा, पॅन कार्ड काढा, खायला अडचण, काय करायचं जगून? हां, बायको मिळानं ताण करायचं डोक्याला, त्याच्यापेक्षा तुम्ही न राहिलेलं किती चांगलं. बरं तुम्ही राहू नाही, तकलीफच आहे ना. शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास. मग त्रासच काढण्यापेक्षा 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरा, पण वाघ होऊन मरा ना. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ, गोवा नाही. आणि आपली एवढी क्वार्टर पेतात, मिशा फुटल्या नाही नालायकांना. 9वीचं क्वार्टर पेत आहे, 15चं असं एवढं दरिद्री बापाची पैदास. ताईट पाहते बापा का असं ताईट, आणि ते बापालाच म्हणते तुझं सगळं मी तुझं सगळं. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझा. मग 10वीचं टोन ग बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी? आता बापाने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय कर? तुला घेऊन तो कोणी मारायला सांगितले म्हणजे घ्या ठोकून. आता मुंगसाजी महाराज माऊलीच्या यात्रेत 1-2-4 पथ्य पाळाल. महाराज म्हणून ऐकू नका, पण तरुण पोरांनो पाया पडतो, व्यवसाय कवळा. एक दिवस नफा होईल, एक दिवस तोटा होईल, होऊ द्या. पण आता व्यवसाय करणं ही काळाची गरज आहे. शेतकरी वर्ग नीट ऐका, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. 5-6 गोष्टी तुम्हाला कळकळीनं सांगतो. तुम्ही सगळे भाग्यवान आहे महाराज, का राठोड साहेबांसारखा माणूस तुमच्या भागात आहे. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीचा फायदा करून घेता येईल. पुन्हा एकदा चान्स आला तर डबल फायदा होईल. तुम्ही बधीर होईल माणसे, तुम्हाला तुमचे क्वाटरी पिऊ मेंदूच नासले मला. तुमचा मेंदूच काम देत नाही मला. इथून पुढे 1 व्यवसाय, 2 उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा, आणि राठोड साहेब आपला माणूस म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी राहा. आता ही काळाची काय नाही राहिलं जगात महाराज, सगळ्याला बाडे. आता 5-6 गोष्टी जरा बारीक सांगतो, एका मिनिटात ध्यानात ठेवा. पोरांनो, नोकरीचा छंद करण्यापेक्षा व्यवसाय करा. शिकत कवर राहणार तुम्ही? तू किती शिकला? BA मराठी आहे तुला? हां, BA चेहरा मराठीचा आहे तुला. दिला नाही, बरोबर आहे, लगेच लक्ष देतं. मला नाही सांग, मी असा चेहऱ्यावरून टोटल इतिहास सांगणार माझा. एवढे पोरं ओळखले की नाही मी कसे ते उगाच भांडण्याचं मूळ नाही, तो सगळ्याचे इतिहास सांगणार एका मिनिटात. कोणत्या पोराला कोणत्या पोरीनं धोका दिला एका मिनिटात सांगणार. पण ते उगाच नको भांडण्याचं मूळ, नाही तर चेहऱ्यावरून कळते भंगार. तुमचा ब्रँड सांगणार दारूचा कोणता आहे, म्हणजे हा पोऱ्या डिप्लोमॅट पितोय का, RC पितोय का, 90 पितोय का, बियर पितोय का, डिप्लोमॅट पितोय का, इंडिका पितोय का, संत्री पितोय का, मोसंबी पितोय. तुम्ही जास्तीत जास्त देशीवाली मंडळी आहे. लगेच ते सांगा चेहरे का त्यांचे. भारीतला ब्रँड पिऊ शकत नाही तुम्ही. भारीतला ब्रँड पेणाराचा चेहरा लालसर राहतो, आणि वढ्या नाल्याची पेणाराचा चेहरा भंगार राहतो. लगेच मी असा
चेहऱ्यावरून सगळा इतिहास सांगणार आहे का मिनिटात. लफड्यावाला पोऱ्या सांगणार तर. आता चला इथं कुठं राहिलं तर आपण ध्यानात ठेवा. आता महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा आणि मित्र म्हणून ऐकाल का? ऐकाल का? एक, शिक्षणामध्ये वय जातं, आयुष्य कमी आहे आणि पैशाशिवाय नोकरी नाही, आणि पैसे घालून तेवढे निघत नाहीत. त्याच्यापेक्षा व्यवसाय करा. रस्त्याच्या कडेला शहरामध्ये पोरांनो 5 वाजता गाडी लागली जाते, एवढे चौकात एवढं खोकडं आहे. दुकान आहे पाणीपुरीचं, पुरी आहे त्यात 15 रुपयाला, 3 रुपयाला एक पुरी आहे. शेतकरी जर चांगला त्या टोकरीवर सोडला ना, फक्त टोकरीच ठेवेन तो पोऱ्या 2-3 तासात 1000-2000 रुपये कमवतो. काय मत आहे तुमचं? केरळवरून हवा भरायला आलंय, 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठतंय. बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात ते पेट्रोल पंपावर मुक्काम आहे. आणि पुलाची कामं चालू आहेत तर शिमेच्या नळीत झोपत येतात, आणि रात्री दिवसा लोखंड तापतं म्हणून रात्री पुलाची कामं करतात. कष्ट करणाऱ्याला लक्ष्मी आहे. आपण कष्टच करायचे नाही म्हणले होते, कुठं जमल का महाराज असं? आता मी एकच कीर्तन केलं तर तुमचा 5ही वर्ष नंबर लागायचा नाही. 3 करून 2-2 वर्ष नंबर लागाला. आता माझ्याकडे 2 वर्ष तर 21 सालापर्यंत अक्कलबंदी लोकांची. आता 21 सालाला सुरुवात झाली, 19 आणि 20ची तारीखही घेत नाही कोणी. आता राहिलीच नाही तर काय घेते, तरी 3-3 करतोय. ह्या कष्टाचं फळ आपल्याला तुमच्या गालावरचं हसू हीच माझी श्रीमंती. आज ही काळाची गरज आहे. 1, व्यवसाय करा. 2, काळ्या आईवर नाराज होऊ नका. शेती तुम्हाला सोनेरी दिवस देणार आहे. शेती एक दिवस तुम्हाला सोनेरी दिवस येणार आहे, आणि शेती नाही पिकली तरी किंमत दुप्पटच आहे. शेतीवर नाराज होऊ नका. आता तुम्ही मला शेती का परवडत नाही आम्हाला, तर परवडत नाही त्याची कारणं ऐका. 1, तुमची मंडळी पटणार नाही तुम्हाला, पण शेतीत कष्ट कमी करते. उत्तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा. महाराज म्हणून नका, महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची ताकद कमी झाली. 2, टाटा मेट्री, निरा 71, राऊंड अप, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3, युरिया, अमोनियम सल्फेट, इफ्को 10-26-26 सुपर फॉस्फेट केमिकलमुळे जमिनीतला पॉवर कमी झाला. 4, सगळ्याच्या दारातून बैल आणि गाई गेली, शेतीला शेणखतच नाही. 5, शेतीच्या बांधाची जी झाडं आहेत त्या झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. आणि 6, शेतकऱ्याच्या घरात व्यसनाचं प्रमाण जास्त झालं. आणि 7, शेतकरी उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवीत नाही. पाया पडतो शेतकऱ्याला, मुलींच्या लग्नाची घाई करू नका आणि नको त्याच्यात पैसे घालू नका. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला काय असा नियम नाही डीजे लावल्यावर सटासटा होत्या. हा विनोद नाही, विनोद नाही. या वर्षासारखी भयानक स्थिती शेतकऱ्याची ह्या 2-4 वर्षात कधीच झाली नव्हती. मग शेतकरी मित्रांनो, पाया पडतो तुमच्या. मी तर काही पुढारी बिडारी नाही, पण तुमचा मुलगा म्हणून एक सांगतो, शेतकऱ्यानं काही गोष्टीला आवर घाला. सगळ्या लोकांकडे मोबाईल आहे. आता लग्नपत्रिका छापायची गरजच नाही. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळल तुझ्या घरी का तमाशा आहे. 1, तेवढा खर्च वाचवा. 2, लग्नातले सत्कार बंद करा आणि ते पैसे गरीबाला वापरा. फेटे बंद करा, लग्नातले बंद करा. फेटे येड्यांना बांधायचे बंद करा. फेटे काय बांधायचे? फेटे दोघांना बांधता, 3घांना बांधतेच नाही. बांधायचे तर अख्या वराडाला बांधा, नाही तर बांधूच नका.
एका गाडीवर 2 माणसं आली का एकाला फेटा मानता आणि एकाला तसंच ठेवता. म्हणजे तुम्ही कोणता नियम पाळिता? फेटे सत्काराचे बंद करा आणि साध्या पद्धतीची लग्नाची जेवणं ठेवा. हे श्रीमंत माणसांच्या नादी लागू नका, हे आपल्याला भिकारी करतील. ते श्रीमंत कसे जेवण? पूर्वी चांगले ढेकळात लग्न बसायचे महाराज, एवाडी लापशी. आता कुठीचं लग्न उभ्यानं जेवण. आणि ते वऱ्हाड नाला एक ताटली हातात घेतं, भात कान फटेल भात. एकाला भातच सापडलं ते ताटलीच घेऊन घरी गेला, मरू दे मला ताटली. एकाला भात सापडलं तर वरण सापडलं, तेवढं त्याकडनं धक्का लावला, तो भातही सांडला, उडत गेलं लग्न. बरं पदार्थ नवीन. पूर्वी गुलाबजांबू असे होते, आता लांबलाय गुलाबजांबू, लांब झाला गुलाबजांबू. आता गुलाबजामुन बुंदी वेगळी आहे का एकत्र आहे? वेगळी. आता कशी केली? काय म्हणते तिला? बुंदीन गुलाबजांबू एकत्र जेवण, राजा राणी, दिल जमाई. एवढा टाइम राजा राणीला चिटकतो का? कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलंय गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मग तो आता 99ला झालाय ना, तो 35लाच होता पाहिला. आणि त्या नवरदेवा माग 2-4 याडपाट पोरी, इथल्या फट्टीत चमकी. आणि भांग तर कुडून पाडी ती काय ना. एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं, पोरीने असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, इको द्या. बहरा फूल बरसाओ मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बहरा फूल बरसाओ मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका एवढे दे. मरणाचं क्वार्टर पियात त्याला काय आला फुलं बिलं टाकेल. तुम्हाला देव मिळवायचा आहे का? काय डीजे लावायची गरज? सगळं इथं आहे. मुंगसाजी माऊलींच्या मंदिरामध्ये आणि संजय भाऊ राठोडांच्या उपस्थितीत एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा आनंद लुटा. राहायचं तरी किती दिवस आहे? राहायचं किती दिवस आहे? बायको तर मिळणार नाही, नोकरी तर मिळणार नाही. मग देश जे सीमेवर लढले ना त्यांना श्रद्धांजली तरी व्हा. आणि कशी व्हा माहिती आहे का? 2 मिनटं उभे राहा आणि नुसते दुसऱ्याच्या चपला चोरू नका. मग श्रद्धांजली कशी व्हा? हा तुम्ही नाही, तुम्हाला नाही, आम्ही वाहणार आहे, तुम्ही बसा. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुमको बना दिया गया है हमारे लिए.
कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय. आणि कुणाचा तरी मुलगा अंगातलं रक्त काळ्या आईत घालतोय म्हणून आपली बायको चपातीला तेल लावतोय. म्हणा त्यांना, हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. ते तिथं नसते तर आपण इथं नसतो. म्हणून त्यांना म्हणा, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. किसका? लड़की का 90 का और गोवे का साथ न छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. असं रक्त पेटलं पाहिजे. अशी तुमचं रक्त असं तापत का म्हणून नाही. अरे शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं, भारत मातेचं, तुकारामाचं नाव घेतलं ना, सळसळून रक्त उठलं पाहिजे. तुकाराम महाराज किती मोठे होते दगडाला कळलं, माणसाला का कळलंय? तुकारामाचा गाथा दगडाच्या बापाची टाप नाही झाली बुडवायची, तर आपलं पुढं झालं. कुठं बुडवणार आहे आपण?